फक्त कच्चे तांदूळ आणि 2 चमचे तेलापासून बनवला जाणारा हा स्वादिष्ट नाश्ता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बऱ्याचदा सकाळच्या गडबडीमध्ये झटपट काय बनवायचं असा जर प्रश्न असेल तर हा एक युनिक असा नाश्ता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदम वेगळी रेसिपी आहे, तर जरूर तुम्ही ती बनवून बघा। जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवायचा असेल तर रात्रीच तुम्ही 1 वाटी तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवा। जर तुम्हाला इतर वेळेला हा नाश्ता बनवायचा असेल तर 2-3 तास तुम्ही तांदूळ भिजवून हा नाश्ता बनवू शकता, परंतु सकाळच्या गडबडीत वेळ नसतो त्यामुळे मी रात्री हे तांदूळ 1 वाटी तांदूळ भिजवून ठेवलेले होते। तर आता हे सगळे तांदूळ आपण एका मिक्सर जारमध्ये घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला 1/4 कप रवा घ्यायचा आहे। तर तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। त्याचबरोबर इथे अर्धा वाटी दही घेतलेला आहे। दह्यामुळे या नाश्त्याची चव एकदम छान लागते। आणि त्याचबरोबर आपण इन्स्टंट बनवत आहोत त्यामुळे दही नक्की टाकायचं आहे। तर दही माझं थोडंसं पातळ असल्यामुळे मी इथं अगदी थोडंसं पाणी टाकून हे असं स्मूथ बॅटर इथे बनवून घेतलेलं आहे। चमच्यावर तुम्ही इथे बघत असाल या पद्धतीने असं बारीक असं बॅटर आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। स्मूथ असं बॅटर बनवायचं आहे। बॅटर इथे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। थोडंसं मला घट्ट वाटतंय तर मी याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी लक्षात घेऊन याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे। आता हे बॅटर व्यवस्थित हलवून मी 10 मिनिटांसाठी बाजूला करून ठेवते। याच्याबरोबर खाण्यासाठी मी बनवत आहे चटपटीत आणि स्पायसी अशी चटणी। यासाठी इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत। या टोमॅटोच्या बिया मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत। आता याचे आपल्याला बारीक असे काप करून घ्यायचे आहेत। तर इथे मोठे मोठे काप मी करून घेतलेले आहेत। चटणी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी 1 ते 2 चमचे तेल घेतलेलं आहे। यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत। 3-4 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। व्यवस्थित हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत। तर इथं मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे सगळे पदार्थ आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। यानंतर याच्यामध्ये आपल्याला चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे लसूण पाकळ्याही टाकायच्या आहेत। तर 7-8 लसणाच्या पाकळ्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। यानंतर याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे। तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाका। मी इथे अगदी थोडीशी टाकलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे। थोडंसं व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून सगळे मसाले या टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स होतील। आता टोमॅटो व्यवस्थित परतून याच्यावर आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनटं वाफून झाल्यानंतर इथे उघडून बघितल्यावर तुम्हाला दिसत असेल टोमॅटो एकदम व्यवस्थित असा मऊ पडलेला आहे। तर आता हे मिश्रण आपल्याला एका मिक्सर जारमध्ये घ्यायचं आहे आणि याची फाईन अशी पेस्ट करायची आहे। तुम्हाला जर दरदरीत ठेवायची असेल तर तशी ठेवली तरीही चालेल। त्यानंतर थोडंसं पाणी, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून याची आपल्याला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। ही जी मी चटणी या नाश्त्याबरोबर बनवत आहे ती चटणी तुम्ही पराठा आणि चपाती या कशाबरोबरही खाऊ शकता। एकदम छान अशी चविष्ट बनते। तर इथे चटणी तयार झालेली आहे। खूप मस्त अशी चटणी इथे बनवून तयार आहे। तर ही चटणी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। चटणी इथे मला थोडीशी घट्ट वाटते आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत आहे। तर चटणीच्याच भांड्यामध्ये मिक्स केलेलं पाणी मी याच्यामध्ये ॲड करत आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ करून घेत आहे। आता चटणी इथे आपली बनवून एकदम तयार झालेली आहे। आता आपण बॅटर बघूयात। तर बॅटरसुद्धा आपलं छान असं फुललेलं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार साखर, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल घालून बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
तेल घातल्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो एकदम स्पॉन्जी आणि मस्त असा मऊसूत बनून तयार होतो. त्यामुळे तेल याच्यामध्ये घालायचं आहे. आणि आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. बॅटर मिक्स करून आपण ते झाकून बाजूला ठेवूयात. आणि त्यानंतर इथे आता आपल्याला एका कढईमध्ये 1 कप भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जास्त पाणी घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी वाफ तयार होते. तर ही वाफ आपल्याला तयार करण्यासाठी याच्यामध्ये व्यवस्थित पाणी घेऊन स्टँड ठेवायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे मीडियम आचेवर. त्यानंतर इथे मी या प्रकारचं भांडं घेतलेलं आहे. तर याला आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर सगळीकडे इथे व्यवस्थित तेल लावून आपल्याला हे भांडं तयार करून घ्यायचं आहे. तर तेल लावून आपण इथं भांडं तयार करून घेतलेलं आहे. आता हे जे बॅटर आपण झाकून ठेवलेलं होतं याच्यामध्ये आपल्याला फुलण्यासाठी त्याचा स्पंजीनेस जास्त तयार होण्यासाठी पूर्ण 1 इनोचा सॅशे जो असतो तो पूर्ण सॅशे आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे जे हा जो इनो आहे तो ॲक्टिवेट करायचा आहे. आणि पटकन आपल्याला मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला या भांड्यामध्ये ओतायचं आहे. पटकन हे बॅटर आपल्याला या भांड्यामध्ये ओतून आता आपल्याला हे स्टीमिंगसाठी ठेवून द्यायचं आहे. आता 15 मिनिटांनंतर आपण हे झाकण उघडून बघूयात. तर तुम्हाला इथे वर लाल रंग दिसत असेल तर हा मी इथे लाल मिरची पावडर वरून टाकली होती ज्यामुळे ढोकळा खूप छान दिसेल. तर ढोकळा इथं व्यवस्थित असा शिजून तयार झालेला आहे. तो मी आता बाजूला केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा शिजून इथं तो तयार झालेला आहे. आता याचे आपण काप करून घ्यायचे आहेत. आता या ढोकळ्यावर टाकण्यासाठी आपल्याला फोडणी करायची आहे. तर इथे मी एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता जिरं मोहरी 2 मिरच्यांचे काप आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आता या फोडणीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे ज्यामुळे ही फोडणी ढोकळ्यावर व्यवस्थित बसते आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित लागते. आता ही फोडणी मी या ढोकळ्यावर टाकून व्यवस्थित असा ढोकळा इथे बनवून घेतलेला आहे आणि आता तो मी इथे सर्व करत आहे. खूप छान आणि मस्त असा हा ढोकळा इथे बनून तयार होतो. त्याचबरोबर ही चटपटीत अशी टोमॅटोची चटणीही मी इथे बनवलेली आहे. तर एकदम सुपर सॉफ्ट आणि स्पंजी असा ढोकळा इथं कच्च्या तांदळापासून बनवून तयार केलेला आहे. त्याची चव जी आहे ती मात्र नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा एकदम वेगळी लागते. तर जरूर तुम्ही हा ढोकळा बनवून बघा. जेव्हा ब्रेकफास्टसाठी जर काय करायचं असा जर प्रश्न असेल किंवा पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी काही बनवायचं असेल तर अगदी पटकन 15 मिनिटात बनून तयार होतो आणि सगळेजण तुमचं कौतुकही करतात. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि टेम्पटिंग असा दिसत आहे ढोकळा. आणि शेवटी एक सांगते, तुम्हाला जर खरंच माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की व्हिडिओजला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.